नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 रोजी 1,500 रुपयाचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला होता. तेव्हा असं सांगितलं गेलं होतं की तिन्ही महिन्यांचे मिळून एकत्र हप्ते येणार होते. परंतु शासनाने फक्त एकाच महिन्याचे 1,500 रुपये पाठवले होते. त्यानंतर अशा बातम्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून अशा बातम्या प्रसारित केल्या जात होत्या की 14 जानेवारीला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते वितरित केले जातील. 3,000 रुपये दोन्ही हप्त्याचे एकसोबत वितरित केले जातील. परंतु या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. पत्राचा प्रमुख विषय आहे महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना नोव्हेंबर 2025ची रक्कम डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेली आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्रित देण्याचा घाट सरकारने घातला आहे, असं काँग्रेस कमिटीचं म्हणणं आहे. ही बाब 1 कोटींहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे, हेही काँग्रेस कमिटीचं म्हणणं आहे. काँग्रेसचं असंही म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही. डिसेंबर 2025 व जानेवारी 2026चे लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतर द्यावेत, असे निर्देश आयोगाने शासनात द्यावेत, अशी विनंती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाला केलेली जात आहे. हे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस ॲडव्होकेट संदीप कोंडविलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. तर यानंतर आता हप्ते येतील की थांबतील हे नक्की सांगण्यात येत नाही. यावरती महाराष्ट्र शासन काय निर्णय घेईल हेही आम्ही तुम्हाला कळवू. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपली ही माहिती आपल्यापर्यंत वेळेत पोहोचेल. काँग्रेसने हे पत्र दिलं आहे. यावर आपल्याला काय वाटतं, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत, आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये याबद्दल माहिती द्यावी. धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.